त्या मुलाला एक प्रेमपत्र मुलीच्या माध्यमातून पाठवलं गेलं आणि 27 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री 9 वाजता तिच्या घराकडे भेटण्यासाठी बोलवलं गेलं. आणि तो जेव्हा मुलगा त्या ठिकाणी गेला रात्री 9 वाजता, तेव्हा प्री प्लॅन्ड सर्व लोक त्या ठिकाणी 10 ते 15 लोक लाट्या काट्या रॉड शॉकअब्झर घेऊन थांबलेले होते. आणि तो माऊली सोड जेव्हा तिथं भेटण्यासाठी गेला त्या मुलीच्या दारात रोडवर, त्याच ठिकाणी बेदम त्याला त्या ठिकाणी मारहाण करण्यात आली. डोक्याच्या खालचं एकही हाड जी काही हाड शिल्लक ठेवलं नाही. पण तब्बल 1.5 तासानं जेव्हा 12 वाजता पोलीस आले, की जसं सापाला डिवचतात मेला का वाचला त्या पद्धतीने त्या पोलिसांनी ट्रीटमेंट दिली. निश्चित ही पोलीस खात्याला अशोभनीय आहे. 1.5 महिन्यापेक्षा कालावधी 307 सारख्या गंभीर गुन्ह्यामध्ये कसं काय लागू शकतो? डॉक्टरांनी सांगितलं की ह्याचं एकही हाड शिल्लक नाहीये. म्हणजे कुठलं नेमकं ऑपरेशन करायचं, आणि त्याचं नरडं दाबल्यामुळे त्याला मेंदूला रक्तपुरवठा कमी झालाय आणि त्या ठिकाणी गाठी झालेल्या आहेत. त्यामुळे तो कोमात गेलेला आहे आणि त्याची परत यायचे चान्सेस कमी आहेत. त्यांनी घरी पाठवून दिलं होतं आणि घरी पाठवून दिल्याच्या नंतर 6 जानेवारी 2025 ला तो त्याला जास्त थोडं त्रास होऊ लागल्यानंतर दवाखान्यात नेत असताना तो मरण पावला. गृह खातं किंवा पोलीस डिपार्टमेंटनं तत्परता दर्शवायला पाहिजे आणि ताबडतोब गुन्हे नोंद करून आरोपींना अटक करून पीडितेला न्याय देण्याची ही भूमिका प्रत्यक्षात घ्यायला पाहिजे. पण तसं प्रत्यक्षात होताना दिसून येत नाही.